जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। मतांमध्ये गडबड, मत चोरी करून हे लोक सत्तेवर। राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींचं विरोधकांवर निशाणा। मोदींच्या गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? सैनिक मारले गेले त्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला। जावेद मियादादला घरी बोलावणारे तुम्हीच होता। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल। फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसैनिकांचा चोप, तर मराठीनं बोलण्यावरून नवी मुंबईतील कॉल सेंटर टीम लीडरला मनसैनिकांनी माफी मागायला लावली। पुण्यात प्रारूप प्रभाग रचनेवरून अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज। प्रभाग वेडावाकड्या पद्धतीनं फोडल्यामुळे पक्षाला फटका बसणार। स्थानिक नेत्यांची खतखत, अजित पवारांकडे तक्रार करणार सूत्रांची माहिती। गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर। मुंबई मेट्रो लाईन 2A अंधेरी पश्चिम दहिसर आणि लाईन 7 कुंदिवली दहिसर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार। विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 11 दिवसांसाठी उपलब्ध असणार। भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टराचा जागीच मृत्यू। बाईकचा तोल जाऊन मागून आलेल्या ट्रकनं उडवलं। स्थानिक नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त। ट्रक चालक ताब्यात। जळगावात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,03,000 प्रति तोळा, तर चांदीसाठी प्रति किलो 1,20,500 रुपये मोजावे लागणार। अनिल अंबानींच्या 6 ठिकाणांवर सीबीआयचे छापे। 17,000 कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप। याआधी कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते। अभिनेता विजय थालापतीनं 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। डीएमके आणि भाजपासोबत युती करणार नाही, विजय थालापतीकडून जाहीर।